मित्रांनो, ही सुंदर गोष्ट आहे एका 24 वर्षाच्या तरुणाची, जो एका छोट्याशा गावामध्ये राहत होता. दुर्भाग्य असे की त्या तरुणाचे आई-वडील ह्या जगात नव्हते. त्याची परिस्थिती हलाखीची होती. तो रोज सकाळी लवकर नोकरीवर जायचा, दिवसभर कष्ट करायचा, संध्याकाळी थकून भागून घरी यायचा, जेवण स्वतः हाताने बनवायचा आणि रात्री शांतपणे झोपी जायचा. एके दिवशी काय झाले, त्याने स्वतःसाठी 4 गरम गरम चपात्या आणि मस्त बटाट्याची भाजी बनवली. मग जेवणाआधी हात धुवायला बाथरूममध्ये गेला. पण हात धुवून आल्यावर बघतो तर काय, ताटामध्ये फक्त 3च चपात्या राहिल्या होत्या. त्याला काही समजले नाही. पण दुसऱ्या दिवशी सुद्धा असेच घडले. आता तो सावध झाला. तिसऱ्या दिवशी तो एका कोपऱ्यात बसून नक्की काय घडतंय हे गुपचूप बघू लागला. त्याने जे पाहिले ते बघून त्याला अक्षरशः धक्का बसला. कारण एक उंदीर हळूहळू त्याच्या ताटाकडे आला आणि एक चपाती घेऊन जाऊ लागला. तेवढ्यात त्याने त्या उंदराला झडप घालून पकडले. तो उंदीर म्हणाला, "अरे बाबा, मला कशाला पकडले? ही चपाती माझ्या वाट्याची आहे. मला भूक लागलीये, खाऊ दे." तेव्हा तो तरुण वैतागून म्हणाला, "एक तर मला कमी पैसे मिळतात, कसं तरी मी माझ्या पोटापुरत्या 4 चपात्या बनवतो. आता त्यातून सुद्धा तू एका चपातीवर हक्क गाजवतो. नको ना त्रास देऊ यार. कसे दिवस काढतोय माझं मला माहिती आहे." ह्यावर उंदराने शांतपणे उत्तर दिले, "तुझ्या सर्व समस्यांचे समाधान फक्त एकच माणूस देऊ शकतो." तरुणाने अधीर होऊन विचारले, "कोण आहे ते? कोण आहे ते?" उंदीर परत शांतपणे म्हणाला, "तुझ्या गावापासून दूर काही मैलांवर एक आश्रम आहे. तिथे महाज्ञानी एक साधू महाराज राहतात. ते महाराज तुझ्या आयुष्यातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील." तो तरुण प्रचंड खुश झाला. त्याने त्या उंदरावर सुद्धा विश्वास ठेवला, कारण त्याच्या आयुष्यात समस्याच तेवढ्या होत्या. नोकरीवरून 8 दिवसांची मस्त सुट्टी घेतली. पहाटेच तो आश्रमामध्ये जायला निघाला. चालता चालता रात्र कधी झाली हे त्या तरुणाला समजलेच नाही. सर्वत्र घनदाट अंधार पसरला. त्या अंधारामध्ये काहीच दिसत नव्हते. आता काय करायचे त्या तरुणाला काही समजेनासे झाले. चालता चालता त्या अंधारामध्ये त्याला एक मोठा टोलेजंग वाडा दिसला. तरुणाच्या जीवात जीव आला. त्या वाड्यामध्ये जाऊन त्याने त्या वाड्याच्या मालकीनबाईंना एक रात्र तिथे राहू द्यायची विनंती केली. मालकीनबाईने त्याला विचारले, "बाळा, तू कुठे निघालास एवढ्या रात्री?" तेव्हा तरुणाने त्या साधू महाराजांबद्दल सर्व हकीकत त्या मालकीनबाईंना सांगितली. मालकीनबाई अगदी खुश होऊन म्हणाल्या, "खूपच छान ठिकाणी चालला आहे. तुला जास्त त्रास होणार नसेल तर माझा एक प्रश्न साधू महाराजांना विचारशील का?" तरुण म्हणाला, "अवश्य विचारेल. काय आहे तुमचा प्रश्न?" मालकीनबाई म्हणाल्या, "माझी 20 वर्षांची एक सुंदर मुलगी आहे, पण जन्मल्यापासून तिने एक शब्द बोलला नाही. महाराजांना एवढेच विचार की माझी ही एकुलती एक मुलगी कधी बोलायला लागेल." बोलता बोलता मालकीनबाईंच्या डोळ्यात पाणी आले. तरुण म्हणाला, "काळजी करू नका आईसाहेब, मी नक्की तुमचा प्रश्न विचारेल." दुसऱ्या दिवशी पहाटेच तो तरुण त्या वाड्यामधून आश्रमाकडे जायला निघाला. आश्रम लांब होते. चालता चालता त्याला रस्त्यामध्ये मोठमोठे डोंगर लागले. आता तरुणापुढे मोठी समस्या निर्माण झाली. एवढे मोठमोठे डोंगर पार करत बसलो तर अनेक महिने लागतील. तेव्हा त्याला रस्त्याच्या बाजूला एका मोठ्या दगडावर बसलेला जादूगार दिसला. तो त्या जादूगाराजवळ गेला आणि त्याला त्याची समस्या सांगितली. जादूगार त्या तरुणाला म्हणाला, "हे बघ, मी तुला हे डोंगर सहज पार करून देईल, पण महाराजांना माझा एक प्रश्न विचारशील का?" तरुण म्हणाला, "का नाही? तुम्ही माझी एवढी मदत करत आहात, मी नक्की तुमचा प्रश्न विचारेल." जादूगार म्हणाला, "मी गेल्या 1000 वर्षांपासून स्वर्गात जाण्यासाठी
इथे तपस्या करत आहे, पण अजून मला स्वर्गात जाण्याचा मार्ग सापडला नाही. महाराजांना फक्त हे विचार, मी स्वर्गात कधी जाईल, असे बोलून त्या जादूगाराने छडी फिरवली आणि बघतो तर काय आश्चर्य, तो तरुण झटक्यात त्या डोंगरांच्या पलीकडे गेला. तरुण एकदम आनंदाने पुढचे मार्गक्रमण करू लागला. पण परत एक समोर नवीन समस्या उभी राहिली. त्याला रस्त्यात एक मोठी नदी लागली. त्याला प्रश्न पडला, ही एवढी मोठी नदी पार कशी करायची? त्याला तिथे नदी किनारी एक कासव दिसले. त्याने कासवाला जाऊन विनंती केली की कृपया मला नदी पार करायला मदत करा. तेव्हा कासवाने विचारले, तू नक्की कुठे निघाला आहे? तरुणाने आश्रम आणि महाराजांबद्दल सर्व हकीकत त्या कासवाला सांगितली. कासव म्हणाले, हे बघ, मी तुला नदी पार करायला नक्की मदत करतो, पण माझा एक प्रश्न तुला महाराजांना विचारावा लागेल. तरुणाकडे पर्याय नव्हता. तो म्हणाला, सांगा तुमचा प्रश्न काय आहे? कासव म्हणाले, मी गेल्या 500 वर्षांपासून ह्या नदीमध्ये राहतोय. ड्रॅगन बनण्याचा प्रयत्न करतोय, पण अजून काही ड्रॅगन झालो नाही. ड्रॅगन बनण्यासाठी मला नक्की काय करावे लागेल हे फक्त महाराजांना विचार. असे बोलून त्या कासवाने आपल्या पाठीवर बसून त्या तरुणाला नदीच्या पलीकडे सुखरूप पोहोचवले. आता तो तरुण सुंदर आणि निसर्गरम्य अशा त्या महाराजांच्या आश्रमामध्ये पोहोचला. तिथे महाज्ञानी तेजस्वी साधू महाराजांचे प्रवचन चालले होते. प्रवचन संपल्यानंतर महाराज तिथे जमलेल्या सर्व समुदायाला म्हणाले, तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, पण प्रत्येकाला फक्त 3 प्रश्नांचे उत्तर देण्यात येईल. आता त्या तरुणासमोर मोठा कठीण प्रसंग उभा राहिला, कारण त्याला स्वतःचा धरून बाकीच्या 3 लोकांचे असे 4 प्रश्न विचारायचे होते. आता कोणाचा प्रश्न विचारायचा आणि कोणाचा ठेवायचा अशी दुविधा मनस्थिती त्याच्यासमोर निर्माण झाली. त्याने विचार केला, वाड्याच्या मालकीनबाईंचा प्रश्न तर विचारलाच पाहिजे, कारण गेली 20 वर्षे त्या पोरीचे न बोलण्याचे दुःख ती मालकीनबाई सहन करते. मग त्याने विचार केला, तो बिचारा जादूगार गेली 1000 वर्षे स्वर्गात जाण्यासाठी तपस्या करत आहे, त्याचा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. आता राहिला प्रश्न स्वतःचा की कासवाचा. तरुण विचार करू लागला, मी तर सध्या पोटापुरते कमवतो तर आहेच, पुढे जास्त मेहनत करून अजून कमवेल, पण तो कासव बिचारा गेली 500 वर्ष ड्रॅगन बनण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा प्रश्न माझ्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे. असा विचार करून त्याने स्वतःच्या प्रश्नाचा त्याग करून बाकीच्या 3घांचे प्रश्न साधू महाराजांना विचारले. महाराजांनी सर्वात पहिले उत्तर दिले त्या वाड्याच्या मालकीनबाईंचे. त्या बाईच्या मुलीचे जेव्हा लग्न होईल तेव्हा ती मुलगी बोलायला सुरुवात करेल. महाराज जादूगाराच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले, त्या जादूगाराला त्या छडीबद्दल प्रचंड आसक्ती आहे. जेव्हा तो जादूगार ती छडी सोडेल तेव्हा तो स्वर्गात जाईल. आणि कासवाच्या प्रश्नाबद्दल महाराज म्हणाले, जेव्हा ते कासव त्याचे कवच काढेल तेव्हा तो ड्रॅगन बनेल. तरुणाने साधू महाराजांचे खूप खूप आभार मानले, त्यांना नमस्कार केला आणि परतीच्या वाटेला निघाला. सर्वात पहिले त्याला कासव भेटले. तो त्या कासवाला म्हणाला, महाराजांनी सांगितले, तुला विशाल ड्रॅगन बनायचे असेल तर तुला तुझे कवच काढावे लागेल. जसे त्या कासवाने कवच काढले त्यातून भरपूर पांढरे शुभ्र मोती बाहेर पडले. कासव तरुणाला म्हणाला, ह्या मोत्यांची मी काय करू, हे तुलाच ठेव. आणि तो कासव ड्रॅगन झाला. भरपूर मोती मिळाल्यामुळे तो तरुण खूपच श्रीमंत झाला. पुढे त्याला रस्त्यात तो जादूगार भेटला. त्याला तरुणाने सांगितले, महाराजांनी तुला ही छडी सोडायला सांगितली, तेव्हाच तू स्वर्गात जाशील. जादूगार म्हणाला, ही छडी आता माझ्या काही कामाची नाही, ही तुलाच ठेव. आणि असे बोलून जादूगर स्वर्गात गेला. छडी मिळाल्यामुळे त्या तरुणाकडे आता पॉवर सुद्धा आली. शेवटी तो तरुण त्या मालकीनबाईंकडे आला. त्याने बाईंना सांगितले, तुमची मुलगी तेव्हाच बोलेल जेव्हा तिचे लग्न होईल.
मालकीनबाई त्या तरुणाला म्हणाली, तुझ्यासारखा जावई मला शोधून सापडणार नाही, जो स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा जास्त विचार करतो. तूच माझ्या मुलीबरोबर लग्न कर. असे बोलून त्या तरुणाचे त्या सुंदर मुलीबरोबर लग्न होते. लग्न झाल्याबरोबर ती मुलगी त्या तरुणाला म्हणते, तुम्ही तेच आहात ना, त्या दिवशी आमच्या घरी आला होता. आणि अशा प्रकारे ती मुलगी घडाघडा बोलू लागते. त्यामुळे मित्रांनो, निसर्गाचा हा नियम खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार करतो तेव्हा देव सर्वात पहिले आपला विचार करतो. त्या तरुणाने स्वतःचा प्रश्न विचारला नाही, दुसऱ्यांची विचारले. पण मग त्याला त्या गोष्टी सुद्धा मिळाल्या ज्याची त्याने अपेक्षा सुद्धा केली नव्हती. मोती मिळाल्यामुळे तो श्रीमंत झाला. जादूची छडी मिळाल्यामुळे त्याच्याकडे जबरदस्त पॉवर आली. आणि बायको म्हणून एक सुंदर तरुणी सुद्धा मिळाली. मुलाची लाईफ पूर्णपणे सेट झाली. त्यामुळे आपण दुसऱ्यांना काय देतो हे खूप महत्त्वाचे आहे, कारण ते सर्वात पहिले आपल्याला मिळणार आहे. दुसऱ्यांना दुःख द्याल तर दुःख मिळेल, दुसऱ्यांना सुख द्याल तर सुख मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.